नमस्कार विद्यार्थ्यांनो, नवीन सत्रात आपले स्वागत आहे. आशा आहे की तुम्ही छान करत असाल. आपण सर्वजण दररोज शिजवलेला भात, चपाती, फळे, धान्य, दूध आणि मांस असे अन्न घेतो. पण मानवाने अन्न कसे शोधले याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्हाला माहिती आहे का की आपण अन्न पिकवण्यास सुरुवात करण्यापूर्वी मानव निसर्गातून खाद्यपदार्थ गोळा करत असे. इयत्ता 6वीच्या सामाजिक अभ्यासातील अन्न गोळा करण्यापासून अन्न वाढवण्यापर्यंत या विषयावर आपण अन्न गोळा करणाऱ्यापासून अन्न उत्पादकांपर्यंत कसे विकसित झालो हे समजून घेण्यासाठी हा इतिहास पाहूया. अध्ययन निष्पत्ती. तुम्हाला हे जाणून घेता येईल. प्राचीन काळातील लोकांच्या भटक्या जीवनाबद्दल, अन्न गोळा करण्याबद्दल आणि आगीचा वापर करण्याबद्दल. प्राचीन काळातील लोक दगडी हत्यारे कशी वापरत असत. शेती हळूहळू प्राचीन काळातील संस्कृतीकडे कशी घेऊन गेली. अतिमहत्वाचे शब्द. शिकारी संग्रहक, शिकार करणाऱ्यावर आणि जंगलातून मिळणारे अन्न गोळा करणाऱ्यावर अवलंबून असलेले लोक. नवपाषाण युग, नवीन पाषाण युग. मेंढपाळ, प्राणी वाढवून त्यांचे पालन पोषण करणारे. पुरातत्व शास्त्रज्ञ, मानवी अवशेष आणि कलाकृती खोदून मानवी इतिहासाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ. स्थिर जीवन, एकाच ठिकाणी कायमचे राहणे. पशुपालन, अशी प्रक्रिया ज्यामध्ये लोक वनस्पती वाढवतात आणि प्राणी पाळतात. संकल्पना नकाशा तपासा. सुरुवातीचे लोक अन्न गोळा करणे आणि शिकार करणे. हजारो वर्षांपूर्वी उपखंडात राहणाऱ्या लोकांना शिकारी संग्रहक म्हटले जात असे. शिकारी संग्रहक हे नाव त्यांना त्यांचे अन्न कसे मिळते यावरून आले. ते फळे खाण्यायोग्य मुळे आणि कंद, काजूच्या बिया, पाने, मध आणि जंगलात नैसर्गिकरित्या वाढणारे वनस्पतीजन्य धान्य गोळा करत असत. ते प्राणी आणि पक्ष्यांची शिकार करत असत, मासे पकडत असत आणि अन्नासाठी अंडी गोळा करत असत. शिकार करणे आणि अन्न गोळा करणे सोपे नव्हते. वनस्पती आणि उत्पादने गोळा करण्यासाठी तुम्हाला कोणत्या वनस्पती आणि वनस्पतींचे भाग खाण्यायोग्य आहेत हे शोधणे आवश्यक आहे. भटक्या विमुक्तांचे जीवन. शिकारी संकलन लहान समाजात राहत होते. ते गुहांमध्ये किंवा झाडाच्या सावलीत किंवा दगडाच्या छायेत राहत होते. अन्नाच्या शोधात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असत. अशा लोकांना भटके विमुक्त म्हणतात. पुरुष, महिला आणि मुले शिकार आणि जमावात सहभागी होत असत. ते गटासोबत अन्न वाटून घेत असत. त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास कशामुळे भाग पडले
ती आता आपण जाणून घेऊयात. शिकारी संकलन भटक्या विमुक्तांचे जीवन जगत होते. ते एका विशिष्ट ठिकाणच्या वनस्पती आणि प्राण्यांपासून उपलब्ध असलेले सर्व अन्न सेवन करत असत आणि नंतर अन्नाच्या शोधात दुसऱ्या ठिकाणी जात असत. सहसा प्राणी वेगवेगळ्या कारणामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करत असत आणि म्हणूनच हे शिकारी विमुक्त भटके लोक देखील शिकारीसाठी त्यांच्यासोबत जात असत. वनस्पती आणि झाडे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये फळे देत असल्याने अन्न आणि उपजीविकेच्या शोधात लोकांना ऋतूनुसार वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागत असे. एखाद्या ठिकाणाहून स्थलांतरण करण्याचे आणखीन एक कारण म्हणजे पाणी. बहुतेक तलाव, ओढे इत्यादी जलाशय उन्हाळ्यात कोरडे पडतात. त्यामुळे कोरड्या हंगामात लोक पाण्याच्या शोधात इतर ठिकाणी जातात. आगीपासून जाणून घेणे. शिकारी संकलकांनी आगीचा शोध लावला. कदाचित त्यांनी 2 दगड एकमेकांवर घासून निर्माण झालेल्या ठिणगीपासून आग लावली. त्यामुळे त्यांना त्यांचे अन्न शिजवता आले, ज्यामुळे ते मऊ आणि खाण्यास सुरक्षित झाले. शिजवलेल्या अन्नाची ही सुरुवात होती. त्यांनी वन्य प्राण्यांच्या दूर ठेवण्यासाठी, गुहांचा प्रकाश देण्यासाठी आणि लाकूड कडक करण्यासाठी, अधिक टिकाऊ बनवण्यासाठी आगीचा वापर केला. आपण त्या लोकांना कसे ओळखतो? सापडलेल्या काही साधनांवरून आपल्याला शिकारी संकलकांची ओळख होते. त्यांच्याकडे दगड, लाकूड आणि हाडांपासून बनवलेली विविध प्रकारची साधने होती. ते प्राण्यांची कातडी खरवण्यासाठी आणि कातडी स्वच्छ करण्यासाठी त्या साधनांचा वापर करत असत. प्राण्यांचे मांस आणि हाडे कापण्यासाठी ते दगडी हत्यारे वापरत असत. त्यांनी या हत्यारांनी खाण्यायोग्य कंदमुळांसाठी माती खोदली. त्यांनी शिकारीसाठी भाले आणि बाण तयार केले. या हत्यारांनी ते प्राण्यांची सहज शिकार करत असत. प्राण्यांची हाडे, दगडी हत्यारे, विशेषतः सूक्ष्म दगड आणि हाडांपासून बनवलेली टोकदार हत्यारे त्यात सापडली आहेत. चित्रे. शिकारी भटके संकलक गोळा करणारे लोक गुहा आणि दगडांच्या आश्रयस्थानामध्ये राहत असत. ते खडकांच्या पृष्ठभागावर मानव, प्राणी आणि शिकारीच्या दृश्यांची चित्रे रंगवत असत. वेगवेगळ्या रंगांचे दगड कुस्करून प्राण्यांच्या चरबीत मिसळून हे रंग तयार करायचे. ते खडकांवर रंगवण्यासाठी ब्रश म्हणजेच कुंचला वापरत असत. बऱ्याच काळापासून लोक शिकारी गोळा करणारे म्हणून आपले जीवन जगत होते. आता अशा लोकांनी शेतकरी पशुपालक म्हणून स्वतःला कसे बदलले याचा अभ्यास करूया आणि त्या बदलाची कारणे शोधूया. शेती आणि पशुपालनात रूपांतर. 12,000 वर्षांपूर्वी जग उष्ण होऊ लागले होते. हा काळ मानवाच्या महान विकासाचा काळ म्हणूनही ओळखला जात होता. या काळात मानव अन्न गोळा करणाऱ्यांपासून उत्पादकांपर्यंत उत्क्रांत झाला. या हवामान बदलामुळे वनस्पती, झाडे, गवताळ प्रदेश आणि एकूणच हिरवळ वाढली.
दुसरीकडे गवतांवर अवलंबून असलेल्या म्हशी, बैल, मेंढ्या, शेळ्या, हरिण इत्यादी प्राण्यांची संख्या वाढू लागली. मानव त्या प्राण्यांना पाळीव बनवत असे. रोपांची लागवड. जशी हिरवळ वाढत गेली तसतसे लोक खाण्यायोग्य वनस्पती कुठे मिळू शकतात, बिया कणसापासून वेगळ्या होऊन जमिनीवर कशा पडतात आणि त्यातून नवीन रोपे कशी उगवतात याचे निरीक्षण करू लागले. या हळूहळू प्रगत होत जाणाऱ्या प्रक्रियेमुळे मानवाला हवे असलेले बियाणे पेरणे आणि अन्नासाठी त्यांची लागवड करणे शक्य झाले. ही शेतीची सुरुवात होती. त्यांनी तांदूळ, गहू, बार्ली, मसूर, हरभरा, उडीद इत्यादी विविध पिकांची लागवड केली. पशुपालन. हळूहळू प्राणी अशा ठिकाणी येऊ लागले जिथे माणूस गवत खाण्यासाठी पिके घेत असे. त्यांनी प्राण्यांना त्यांच्यासाठी अन्न सोडून ठेवून आकर्षित केले. तुलनेने सौम्य प्राण्यांची प्रजननासाठी निवड केली गेली. मेंढ्या, शेळ्या, म्हशी, बैल आणि डुक्कर यांसारखे प्राणी कळपात राहत होते आणि त्यांपैकी बहुतेक गवत खात होते. हे प्राणी दूध आणि मांस पुरवत होते आणि काही जण ओझेही वाहून नेत होते. लोकांनी त्या प्राण्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण केले. अशा प्रकारे ते गुराखी बनले. स्थिर जीवनाकडे. जसे लोक शेती करू लागले त्यांना जाणवले की बियाणे वाढण्यास थोडा वेळ लागतो. जसे दिवस, आठवडे, महिने आणि अगदी वर्षे. याचा अर्थ असा होता की लोकांना रोपांची काळजी घेण्यासाठी, त्यांना पाणी देण्यासाठी आणि पक्षी आणि प्राण्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी बराच काळ एका ठिकाणी राहावे लागत असे. धान्य पिके तयार होईपर्यंत हे करावे लागत असे. त्यानंतर धान्य भविष्यात अन्न आणि बियाणे म्हणून वापरण्यासाठी काळजीपूर्वक साठवावे लागत असे. सुरुवातीचे लोक धान्य साठवण्यासाठी मोठ्या मातीच्या भांड्यांचा किंवा विणलेल्या टोपल्यांचा वापर करत असत किंवा जमिनीत खोदलेल्या भांड्यांचा वापर करत असत. प्राणी दूध, मांस आणि इतर दुग्धजन्य पदार्थ पुरवत असत. या कारणामुळे लोक जास्त काळ सोयीस्कर ठिकाणी राहू लागले. शेतकरी मेंढपाळ माती आणि गवतापासून बनवलेल्या झोपड्यांमध्ये किंवा घरात राहत असत. काही ठिकाणी लोक जमिनीत खड्डे असलेले घरे बनवत असत, ज्यांच्यासाठी आत बाहेर जाण्यासाठी पायऱ्या आणि घराच्या आत आणि बाहेर काही स्वयंपाकाची साधने असायची. थंड हवामानात किंवा पावसाळ्यात त्यांना या घरांनी आश्रय दिला असेल. शेतकरी पशुपालकांनी वापरलेली दगडी अवजारे. सुरुवातीच्या शेतकऱ्यांना झाडे तोडून जंगले साफ करावी लागत होती. त्यांनी नवीन प्रकारची दगडी अवजारे विकसित केली, ज्यांना पुरातत्व शास्त्रज्ञांनी नवपाषाणकालीन दगडी अवजारे म्हटले. सुरुवातीच्या शेतकऱ्यांनी योग्य प्रकारचे दगड निवडले, ज्यांना खडकावर घासून कुऱ्हाडीसारखी धार आणली होती. नंतर या कुऱ्हाडीचा वापर झाडे इत्यादी तोडण्यासाठी केला जातो.
सुरुवातीच्या शेतीच्या या कालखंडाला नवपाषाणकालीन कालखंड म्हणतात. धान्य आणि इतर वनस्पती उत्पादने दळण्यासाठी पाटा, वरवंटा तसेच उखळ, मुसळ, जाते अशी दगडी उत्पादने वापरली जात होती. बरीच मातीची भांडी उत्खनन करण्यात आली आहेत. ही मातीची भांडी कदाचित स्वयंपाक करण्यासाठी आणि अन्नधान्य साठवण्यासाठी वापरली जात असत. तर शिकार करणे आणि अन्न गोळा करण्यापासून शेती करणे आणि पशुपालनाकडे जाणे हे सुरुवातीच्या मानवांसाठी एक मोठा बदल होता, जो अन्न आणि निवाऱ्याचे अधिक स्थिर स्रोत शोधण्याच्या गरजेमुळे घडला.